धन्यवाद. कोण बोलताय? आपण ठरवा बाबा. कोण बोलताय? कोण उभाठाड बोलतायत की माननीय अध्यक्ष महोदय, सभागृहामध्ये जो विरोधी पक्षातर्फे 293चा प्रस्ताव आला. आवड बोलताय. आम्ही इथे मागच्या वेळेसचं जो ओपनिंग होतं ते शिवसेनेने केलं होतं. त्याच्यानंतरचा नंबर काँग्रेसचा लागला आणि तिसरा आमचा लागला. आता ह्यावेळेस काँग्रेसने ओपनिंग केलं, त्यामुळे दुसरा नंबर आमचा लागणार, तिसरा नंबर उभाटाचा ॲज पर लॉजिक. आणि जो अंतिम आठवडा प्रस्ताव येईल ते ओपनिंग आम्ही करू. ते दरवेळेसचं आहे. तर ह्या क्रमवारीत स्वतः अध्यक्षांना मी सांगून आलो, अध्यक्षांनी ते बदललं आणि आपल्याकडे पाठवलं की ते बरोबर आहे. त्या क्रमवारी नाही ते बघा ना, त्यांनी सही करून साहेब अध्यक्षांनी पेपरावरती सही करून भास्कर जाधव असं आहे. नाही ते सेक्रेटरी त्यांच्या नावाबद्दल आमचा आक्षेप नाही आहे, कोणाच्या नावाबद्दल आक्षेप नाही आहे, पण क्रमवारीमध्ये बदल होता कामा नाही ना साहेब. जर मागच्या वेळेस ओपनिंग त्यांनी केलं होतं तर क्रम असाच फिरेल ना. म्हणजे आणायला नको होता हा विषय आम्ही आपल्यापर्यंत आणण्याचं काहीही कारण नाही. हा विषय खरा आमचा अंतर्गत आहे. हा विषय अध्यक्ष महोदयांच्याकडे जाऊन अध्यक्ष महोदयांनी कोणी बोलायचं हे ठरवण्याचं काही कारण नाही. एक मिनिट. आणि त्यामुळं अध्यक्ष महोदय हा विषय फार काय नाही, आम्ही आपसामध्ये बसू. मुळामध्ये हा विषय इतका जाहीर काढण्याची गरज नाही. परंतु या सभागृहामध्ये मी अनेक विरोधी पक्षनेते बघितलेत. अनेक हे विरोधी पक्ष, मी विरोधी पक्षनेता नाही, तो मोठ्या पक्षाचा, तेच ओपन करतात. आपल्या मित्रपक्षांना संधी कधी कोण देतच नव्हता. काल परवापर्यंतच्या विरोधी पक्षनेत्यांनी कुणीही संधी दिली नाही. पण मी संख्येनं मोठा पक्ष असल्यामुळं एक जर ओपनिंग आपण केलं तर दुसरं मी माझ्या दुसऱ्या पक्षाला देतो, तिसरं मी माझ्या तिसऱ्या पक्षाला मीच ठरवून देतो. आपण मागचं रेकॉर्ड काढून बघा, कुणीही दिलेलं नाही. मुद्दा तो आता नाही. अध्यक्ष महोदय हा विषय काढा, जरूर काढा, काही हरकत नाही. त्याच्यामध्ये चूक झाली असेल तर दुरुस्ती करता येईल. परंतु जो संख्येनं मोठा पक्ष आहे तोच ओपनिंग करतो. आमचं आपसात भांडण काही आपसामध्ये नाही. मागचं हे आपण आपसात बोल तेच सांगतोय. आपसातला विषय तरी पण ते पुन्हा त्यांचं चालूच आहे. ठीक आहे, म्हणून अध्यक्षांना म्हटलं तुम्ही काय लक्ष देऊ नका. अध्यक्ष महोदय, सभागृहासमोर विरोधी पक्षाच्या तर्फे जो 293चा प्रस्ताव आलाय त्या प्रस्तावावर मी माझे विचार मांडण्याकरता म्हणून अध्यक्ष महोदय मी या ठिकाणी उभा आहे. अध्यक्ष महोदय, आमच्या प्रस्तावाची सुरुवातच अशी आहे की राज्यातील विद्यमान सरकार जनतेच्या मूलभूत प्रश्नांवर पूर्णपणे अपयशी ठरलेलं असून विकासाचे दावे केले जात असताना प्रत्यक्षात सर्वसामान्य नागरिकांना रोजच्या जीवनामध्ये गंभीर अडचणींना सामोरं जावं लागतं. अशा पद्धतीची आमच्या प्रस्तावाची खरी अर्थात अध्यक्ष महोदय या ठिकाणी सुरुवात आहे. अध्यक्ष महोदय, आपल्याला माहित आहे आपण देखील सामाजिक जीवनामध्ये अनेक वर्ष काम करतात. आम्ही देखील अनेक वर्ष काम करतोय. आणि म्हणून आपल्याला हे मान्य करावं लागेल की सर्वसाधारणपणे सामाजिक जीवनामध्ये ज्या दैनंदिन अडचणी आहेत त्या दैनंदिन अडचणी माणसाला रस्ता असेल, पाणी असेल, लाईट असेल, वीज असेल, रोजगार असेल, महिला संरक्षण असेल, कायदा सुव्यवस्था असेल, नाहीतर आणखीन काय असेल, या सगळ्या गोष्टी म्हणजे अध्यक्ष महोदय मूलभूत गरजा अशा आपण या ठिकाणी मान्य केलेल्या आहेत. आणि या सगळ्या गरजा जर आपण बघितलं तर या सगळ्या गरजांच्या पार्श्वभूमीवर हे सरकार सगळ्या पातळीवर पूर्णपणे अपयशी झालेलं आहे. हे सरकार पूर्णपणे नियोजनामध्ये त्या ठिकाणी कमी पडलेलं आहे. आपण किती वेळ चालवायचं आहे अध्यक्ष महोदय? किती वेळ चालवायचा आहे? आपण किती वेळ बोलणार आहात? नाही, मी बराच वेळ बोलणार आहे. ऑनलेट ठेवून संपवून टाकू विषय. ऑनलेट ठेवा म्हणते, यांचा सगळ्यांचा आग्रह तोच आहे. मंत्री आले का हो? ते सुधीर भाऊंची बिलं आहेत ना. अर्धा तास
एक अशासकीय कामकाजचे मंत्री आहे. कुठे आहेत मंत्री? आणले तुम्ही बिला करा मग सांगा ना, मग तेच ठीक आहे सांगतो ना, मी. पंकज बोलतो. ठीक आहे. वा, चला ठीक आहे, मग आपण आता आणले. हा. ही महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही. सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.